एक साईड करू का ओपन? हा बघा सुकले का काय बघतो ना करताय का? पण तुम्ही? सुकले का बघायचे ना. चाळी भरायचं ना आता आपल्याला, हम्म. चाळीमध्ये भरायचं ना स्टोरेज. हा 2-3 दिवसापासून काम चालू आहे चाळींचं. अजून नाही कलर आहे भरला. का हो? ते काय कलर चांगला आहे ऍक्च्युली ना. त्याला ग्रेडिंग करायचं असतं आधी, साईज वाईज सॉर्टिंग हा. करायचा, तो मग जाळीत भरायचा. छोटा कांदा आहे ना, आपण तसा लगेच विकून टाकणार आहे, स्टोरेज नाही करणार का. ह्या दोन आमच्याकडे याला पोळी म्हणतात. आरण म्हणतात, आरण पोळी म्हणतात, म्हणतात, माझ्या काही पण माहेरी म्हणतात. पोळी म्हणतात. पोळी. ह्या काय दोन्ही तर पोळी? पोळी हा. पोळी का पोळी? पोळी हो. पोळी. बर. तर आरण म्हणतात इकडं माझ्या सासरे. ह्या दोनच इथं आम्ही लावल्यात. बाकीच्या तिकडे दुसरी काही खाली खाली तिकडं शेत वावरात तिथं खाली लावली, इथं वावरात बस खाली आणि आमच्या घराच्या खाली तिकडे पण आपण जाऊया. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल लाईफ विथ पशानो. तर तुम्ही बघू शकता आता आम्हाला ह्या कांद्याचे आरण जरा सावरून घ्यायला सांगितले बाजारने. तर ते कांदे खाली जे गेलेत ते कांदे आता वर फेकायचे, म्हणजे त्याच्यावरती कांद्याची पाता मळ टाकता येईल. सो आता आम्ही ते करून घेतो पटकन. परत सापूरच्या मळ्यातून, म्हणजे आमचा इथून 15 किलोमीटर वरती मळा आहे दुसरा, तिकडून ट्रॅक्टर येणार आहे खाली व्हायला. इथं आता इथे खाली करायचा, परत अनलोडिंग करायचा, आणि परत मग त्याच्यावरती ती कांदा पात आणणार आहे, ती कांदा पात टाकायची. त्या कांदा पातीने काय होतं, खाली कांद्याला जरा गारवा येतो आणि कांद्याला अजून कलर येईल. आता जो दिसतोय तो कलर याच्यापेक्षा अजून डार्क होतील ते कांदे. सो इथे अजून आम्ही 15 दिवस त्याला ठेवणार आहे. हे असा तर कलर आहे हा कांद्याचा, कांदा आमच्या बघू शकता. कांद्याचा कलर असा आहे. तर कांदा बघा, तुम्ही बघू शकता एकदम लाल कांद्यासारखा कलर आहे त्याचा. तर जास्त वेळ न घालवता आता आम्ही व्हिडिओला सुरुवात करतो. गाईज आम्ही इथं पण एक आरण लावली. वरती तुम्हाला त्या दोन आरणी म्हणजे दोन कांद्याच्या पोहे तर दाखवल्याच आहे. तिथं जागा नाही पुरली आम्हाला घराजवळ, म्हणून आम्ही हे आमचं इकडं घर आहे. तुम्ही बघू शकता कांद्यांना खूप जास्त खर्च होतो, त्या दादा सांगतील आमचे. आपल्याला हे कांदे पहिले वर टाकावं लागेल बरं. पाऊस जर आला ना झाकायला पण अवघड होत आहे. आता परत ट्रॅक्टर खाली व्हायला येणार आहे, त्याच्यावरती पात टाकायची. पात म्हणजे कांद्याची पात. कांद्याची पात. आमचे 2-3 मळे आहेत, म्हणजे 2-3 मळ्यामध्ये आमची शेती असते. हा जो कांदा आहे ना, हा दुसऱ्या मळ्यातला आहे, साकूरच्या मळ्यातला. तर गाईच आमचा हा मळाही हा रणखाम गाव आहे आमचं संगमनेर तालुक्यामध्ये. तर आता हा कांदा इथं साठवला आपण बरं का. आता इथं आपण 10-15 दिवस ठेवणार आहे. त्यानंतर बरं काय करणार आहे, आपल्या त्या चाळी बनवल्या आता मगाशी मी दाखवल्या त्या व्हिडिओमध्ये. तर त्या चाळीमध्ये आधी पहिल्या चाळी त्या शेडमध्ये लावणार. तो शेड बाजूला दाखवलाच आपण ऑलरेडी. तर तिथे हा कांदा सॉर्टिंग करून स्टोरेज करणार आपण श्रावण महिन्यापर्यंत. श्रावण महिन्यानंतर आपण हा कांदा विकायला काढणार आहे ॲक्च्युली. आता सध्या तर बाजार नाही आहे. आता जातोय 5 रुपये किलो, 7 रुपये किलो, 8 रुपये, 10 रुपये किलो असा जातोय. आणि कवडी मोल बाजार आहे एकदम. आता त्याला जर बघायला गेलं खर्च किलो मागे जवळजवळ आपल्याला आहे ना, जवळ सगळा जर खर्च काढला का, लागवड, त्याची लागवडीचा खर्च, त्याचा खतांचा खर्च, शेणखत, रासायनिक खत, औषधं, परत अजून फवारणी, त्याच्यानंतर मध्ये खुरपणी असते, परत 2-3 खुरपणी असतात. त्याच्यानंतर परत कांदा काढायचा, त्याच्यासाठी मजुरी. बरं, कांदा काढणीला आता पहिले मजूर आपल्याला रोजाने भेटायचे, रोजावरती भेटायचे. आता लाडक्या बहिणीनं आपले पार लाडकी सावत्र झाली बहीण, आपल्या शेतकऱ्याची सावत्र बहीण झाली, आणि ती लाडकी मुख्यमंत्र्याची झाली. त्यामुळे आता त्या काही शेतात कामाला येत नाही. मग आता आपल्याला शेतात कामाला जर बहिणी आणायच्या म्हटलं तर त्या डायरेक्ट आता उक्त घेतात, म्हणजे क्रेटवर घेतात. 20 रुपये क्रेट कटिंगला. त्याच्यानंतर मग ते त्या 20 रुपयामध्ये ते आपल्याला कट करून क्रेट भरून आणि डायरेक्ट ट्रॉलीमध्ये टाकून देणार. तर असं आहे त्यांचं. म्हणजे असा हा सगळा जर खर्च तुम्ही बघितला तर एका किलो मागे आपल्याला साधारणतः येतोय 4 रुपये 5 रुपये खर्च येतोय. आणि आता कांद्याला भाव आहे तर 8 रुपये 9 रुपये किलो मागे. मग परवडतं काय? आपल्याला काहीच परवडत नाही. त्यामुळे आपल्याला कांदा आता ट्रान्सपोर्टिंगला खर्च घेऊन सगळाच तो ट्रान्सपोर्टिंगचं ॲड करायचं राहील त्याच्यामध्ये. एक गोष्ट ही पण ॲड करेल मी, ट्रान्सपोर्टिंग. आणि आत्ता पण ट्रान्सपोर्टिंगचा खर्च आहे आपल्याला. त्या मळ्यातून इकडे 15 किलोमीटर इकडे आणायचं आहे. आमचं तिकडच्या मळ्यामध्ये आम्ही तिकडे साकूरच्या मळ्यात आम्ही कांदा लावलेला आहे हा, आणि आणतोय आम्ही इकडं रणखामच्या मळ्यामध्ये आणतो. तिथं स्टोरेज केला आहे. हे कांद्याची साईज बघा ना किती छान आहे. तसेच पाहिजे, पण तो गोल राऊंड कांदा पाहिजे नाही हा का. थोडा दुबार का वाटतोय ना. दुबाळात घरचे एवढे कष्ट करताय बिचारे, थोडं आणि त्यांना बिचारांना भाव भेटला तर बरं होईल. फिरण्याचं साईज बघितलं कांद्यांची किती छान छान आहे बघ. साईज चांगली का, पण तोपर्यंत काय होतंय, आपण स्टोरेज करतो ना, हम्म. तर तोपर्यंत बारीक होऊन जातात. तर आपल्याला आशा असते 2 रुपयाची 4 रुपये होण्याची. हा, मागच्या वर्षी शेतकऱ्याचं आयुष्यच असं आहे यार. मागच्या वर्षी आपले काहीच पैसे हा नव्हते ना या यार, बिचाऱ्यांना. मागच्या वर्षी आपण बघितलं ना, कांदा काढला त्यावेळेस जवळजवळ 1400-1500 गोण स्टोरेज केली होती. काही काही दुभाडगे पण आले तर. आणि
गाईस दुभाळकी म्हणजे ना एका कांद्यामध्ये 2 कांदे 2 असतात. कांदे असतात. त्याला जास्त बाजार नसतो, पण आपण म्हणजे पोहे वगैरे करतो किंवा म्हणजे असं कापायला वगैरे भाजीला वगैरे चांगले यूज होतात चालतं ना. हा बघ, आणि खायला नाही हॉटेलवाले तर हेच कांदे वापरतात. आपण हॉटेलला जातो ना, हे भाज्या वगैरे बनवायला हेच कांदे वापरतात आणि खायला मग असे गोल गोल खायला गोल वापरतात. घेतात. आमच्या घरी खायला पण कांदे खूप आता सगळ्यांना कांदे आवडतात. कांदा सगळ्यांनाच आवडतो ग, पण भाऊ पण भाऊ पैसे द्यायला नाही आवडत ना हा. सगळ्यांना. शेतकरीच मरतो याच्यामध्ये. आणि ना रोजाला ज्या बाया येतात ना, पहिले रोजाला बाया यायच्या की सकाळी यायच्या 11 वाजता, संध्याकाळी जायच्या 6-6:30 वाजता. त्या बाया डायरेक्ट बिलकुल यायच्या बंद झाल्या. त्यांनी सांगितल्याप्रमाणे लाडकी बहिणीमुळे ना ते सगळं बंद झालं. त्याच्यामुळे डायरेक्ट उक्त्याने द्यावं लागतं. 11 वाईज किंवा जे आपले हे याला काय पण म्हणतात, क्रेट म्हणतो, क्रेट म्हणतात किंवा गावाकडे कॅरेट पण म्हणतात. गावठी भाषेत कॅरेट म्हणतो आम्ही त्याला. पण याच्यावरती देतात 20 रुपये क्रेट. 20 म्हणजे जो कांदा उपटायचा, उपटल्यानंतर तो कट करायचा, त्याची मागची जी पात असते ती, आणि मग ती याच्यामध्ये स्टोरेज करायची. आणि स्टोरेज केल्यानंतर मग जर सपोज मी असेल कामाला, तर मग मला 1 कॅरेट भरल्यानंतर मला 20 रुपये देणार. असे दिवसभर लोक खाली बस. कामं करतात. माझ्या माहेरी पण कांदे करायचे माझे वडील, पण आता त्यांना एवढं नाही जमत. म्हणजे करायचे स्टोरेज कांदे. सगळं करायचं. त्यांच्याकडे पण चाळ वगैरे होती. माझं सगळं शिक्षण कांद्यांवरती, दुधावरती. गायांच्या दुधावरती, याच्यावरच झाले माझं सगळं शिक्षण. माझ्या वडिलांनी पण भरपूर कांदे बिंदे सगळं त्याच्यामुळे माहिती आहे कांद्याचं पूर्ण. पण कधी म्हणजे असं सासरी आल्यावर कधी गरज नाही पडली करायची, कारण सगळं उक्त्याने वगैरेच करून घेत आहे. आता ज्या घरच्या सुना आहेत, ज्या शेती करतात, त्या पण जास्त करून आता सध्या तरी नाही जाते वावरात, बिकॉज ऑफ आम्ही सगळं हे उक्त्याने दिलंय. ॲक्च्युली आज फ्रायडे, आम्ही पुण्यावरून आलोय आणि घरची ऑलरेडी तिकडं हे याच्यावर जी पात टाकायची ना, कांद्याची पात. हां, ती पात टाकायला तिकडच्या माळ्यामध्ये गेलेले. ते येतीलच, ते पण आम्ही तुम्हाला दाखवू. ट्रॅक्टरचे जे ट्रॉलीमध्ये टाकून इकडे घेऊन येतोय. त्याच्यासाठी आम्ही जाळ्या पण बनवलेल्या आहेत. त्या पण मे बी किती वर्षापासून ना, 4-1 वर्ष झाले असेल ना. 4 वर्ष झाले. 4 वर्षापासून त्या जाळ्या बनवून त्याच्यामध्ये आम्ही स्टोरेज करतोय. आता थोडस आपण त्यांचं कसं जॉब करतो, त्याच्यामुळे आपल्याला महिन्याला इन्कम येऊन जातं. आपण आपले EMI पे करतो किंवा आपण आपले काही जे डेली रुटीनचा खर्च असतो तो करतो. पण यांचं बिचाऱ्यांचं, शेतकऱ्यांचं खूप अवघड आहे. खूप अवघड मागच्या आहे. वर्षी आमच्या फ्लावरचे पण एवढे पैसे नाही झाले. आम्ही फ्लावर पण करतो, आम्ही कांदे पण करतो, त्याचे पण एवढे पैसे नाही झाले. हे वर्ष पूर्णपणे आहे ना आपला फेल गेला. खूप हे म्हणजे खूप अवघड झालं आमचं. इन्कमच नाही आलं का या वर्षी. आम्ही शेती पण घेतली मागच्या वर्षी, त्याचे पण अजून टोटल 23-24 आमच्या घरामध्ये मेंबर आहेत आणि सर्वांना जवळजवळ महिन्याला कमीत कमी खर्च 1 लाख रुपये आम्हाला. 1 लाख ते 1.5 लाख रुपये खर्च पोरांचे होतो. शिक्षण, आमची मुलं शिकतात इंग्लिश मिडियमला आहे, त्यांचे पण पैसे पे करायचे. ट्रान्सपोर्टिंगचा पण आहे बिझनेस, पण मग आता सध्या खूप कमी केलाय तो आम्ही. माणूसच नाही राहिला तो बिझनेस करायला सध्या तरी. साईज म्हणजे ना, कांद्याची साईज अशी मोठी पण आहे, अशा छोट्या पण आहेत. आता हे सगळं सॉल्ट वगैरे करून, लहान मोठे करून, याला चिंगड्या पण म्हणतात. अजून काय म्हणतात याला? गोलट्या पण म्हणतात, चिंगड्या गोलट्या काही पण. चिंगड्या, गोलट्या, बारीक कांदे काही पण म्हणतात याला. म्हणजे हे वेगळे स्टोअर करायचे आणि हे विकून टाकणार आहे असं हे म्हणताय. जे मोठ्या साईजचा कांदा जो आहे का, तो हा कांदा आम्ही स्टोअर करणार आहे. आणि मीडियम साईज आणि मोठी साईज. हा, मीडियम साईज, मोठी साईज, हे दोन्ही स्टोअर करून आम्ही नंतर विकणार आहे. आता होपसो त्याला बाजार मिळावं. खूप कांद्यापुढे आम्हाला. मागच्या वर्षी किती कांदे होते हो? मागच्या वर्षी 1400 गोण होते आपले टोटल. 1400 गोण म्हणजे किती क्विंटल असतील? तो असेल जवळजवळ 800-850 क्विंटल. सेम एवढाच होता, या वर्षी तेवढाच आहे. आणि त्याचे काहीच पैसे नाही झाले, काहीच पैसे 2.5 लाख रुपये झाले काहीच, आणि खर्च किती? झाला 3.5 लाख. 2.5 लाख. 2.5 लाख रुपये झाले त्या कांद्याचे. 850 गोण्यांचा 2.5 लाख रुपये हे झाले, पैसे झाले, आणि त्याला खर्च झाला 3.5 लाख 4 लाख रुपये खर्च आणि झाला. घरच्यांचे कष्ट पण. विचार करा तुम्ही, बिचाऱ्यांचे कष्ट. शेतकऱ्याचं किती जीवन अवघड आहे. शेतकऱ्याचं खूप जीवन अवघड आहे यार. शेतकऱ्यासाठी काहीतरी गव्हर्नमेंटने करायला पाहिजे पण यार. आता काय बिचारे बोलावं त्यांच्या याच्यावरती. मुलांसाठी काहीतरी शिक्षणासाठी किंवा मग असं. आणि लाडक्या आता- बहिणीमुळे तर लोक कामाला पण येत नाही यार. त्यांचं 1,500 रुपये महिन्याला भेटतात. म्हणजे 1,500 रुपयामध्ये त्यांचा सगळा बाजारात होऊन जातो. म्हणजे जे आपल्याला खातो रेग्युलरचं. आणि गावाकडे भाजीपाल्याची एवढी गरज नाही पडत, कारण शेतीमध्ये ते लोक करतात आणि उगवतात. त्याच्यामुळे इतकं अवघड झालंय ना आता शेतकऱ्याचं. तुम्ही म्हणत असाल गाईस, मग तुम्ही कांदे करू नका, कांद्याला बाजार नाही, ज्याला भाव आहे ते करा. पण ॲक्च्युली आहे ना, इकडे बागायती एरिया नाही आहे, सगळा पावसावर डिपेंड आहे. पाऊस होईल तेव्हाच शेती पिकते. आमच्याकडे 2 प्रकारचे शेत आहेत. त्याच्यामध्ये एका शेतामध्ये आहे आम्हाला वर्षभर पाणी असतं, तिथलेच आहे कांदे, उन्हाळी कांदे म्हणतात. त्याच्या आता हे कांदे निघाल्यानंतर आम्हाला आता फ्लावर लावायची, फुलकोबी म्हणतो आपण त्याला. आणि इकडे पावसावरच डिपेंड आहे सगळं. तर मला सांगायचं असं आहे की तुम्ही म्हणाला आता कांदा परवडत नाही, तर मग दुसरं शेत करा किंवा ऊस करा, हे करा ते करा. पण आता आम्हाला ऑप्शनच नाही आहे. दुसऱ्या मालाला पण, कोणत्याच मालाला तुम्ही बघाल तर बाजार आम्हाला नाही आहे. पण आम्ही शहरात राहतो, आम्हाला माहिती आहे 20 रुपये 30 रुपये पावशेरच्या खाली काहीच भेटत नाही. घेता येत नाही 30 आपल्याला. रुपये पावशेर का भरताय आता? हा, कांदा सुद्धा म्हणजे आता मार्केटला तिकडे बघायला गेलो आपण, तिकडे महाग विकतात, पण इकडे भाजी शेतकऱ्याकडून मंडईमध्ये तर 20 रुपये किलो 30 रुपये किलोचे आता आहे कांदा.
आणि आम्ही मार्केटला देतो 5 रुपये किलो, 7 रुपये किलो, 8 रुपये किलो, 10 रुपये किलो एवढं कांदा जात नाही आहे. काय करणार शेतकरी. सो मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की कोणताही पण पीक करा तुम्ही, त्याला बाजारच नाही आहे. तर ऊसाला बाजार आहे, ऊस लावायला इकडं पाणी नाही. जिकडे पाणी आहे तिकडे मग तरकारी माल घेतला आम्ही. कोणता माल? तरकारी, ह्याला तरकारी माल म्हणतो ना आपण. मला नव्हतं माहिती. भाजीपाला हा तरकारीमध्ये येतो. चांगला कलर नाही आहे ना कलर, कोण म्हणतं कलर नाही, कलर येईन आता त्याला बघ. राघव कुठं पळतोस? का नको? नुसतं गावाला आलं नुसतं पडायचं. तेव्हा हे दोन मस्त माती खेळायचं काम चालू आहे भाऊ. चला खेळ. आता ही जाळी आहे, ही आम्ही कांदा स्टोअर करायला बनवलेली आहे. आणि ऍक्च्युली ना ही मे बी आपला कोरोना होता, कोविडचा 2020 ला आपला जो कोविड होता त्याच्यामुळेच आम्ही बनवली होती. तेव्हापासून आम्ही जवळजवळ 5-6 वर्ष झाले आम्ही बनवतोय. बट ना याच्यामध्ये आम्ही ह्या वर्षी असं अपडेट केलं की ना, ह्या ज्या दिसतं का पट्ट्या लावल्यात खाली, पहिला बांबू टाकायचो आम्ही बांबू टाकायचो. पण ना दरवर्षी बांबू टाकणं खूप टाइम कन्झ्युमिंग पण होतं. टाकूया परमनंट सोल्युशन करून टाकलं. पट्ट्या मारला थोडा खर्च होतो याच्यामध्ये, म्हणजे 50-60 हजाराचं हे उचलायला पूर्ण. पण थोडी जाळी आता हेवी झाली, पण ठीक आहे. त्याला आता व्हील बनवणार आहे आम्ही. ते व्हील 4 पायमध्ये टाकले गेले उठत नाही जाळी. हे लोखंडाचं मटेरियल आहे, दादांनी आता आणलं होतं. आणि हे आता आम्ही 2-3 कामगार बघितले आणि हे पूर्ण पट्ट्या लावून घेतोय. तुम्ही हे बघू शकता ह्या पट्ट्यांमध्ये डिस्टन्स आहे का, हे डिस्टन्स पण सेम डिस्टन्स आहे. हे एवढं छोटं का ठेवलेलं आहे, कारण आपल्या जो कांद्याची साईज असते याच्यापेक्षा सगळ्या कांद्याची साईज मोठी आहे. आपण याच्यामध्ये स्टोरेज करणार आहे. आम्ही तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, छोटा जर कांदा असेल तो त्याच्यातून तो गळून जाईल. तर आम्ही असं ठरवलं आहे दादांनी की जो छोटा कांदा आहे त्याला चिंगड्या पण म्हणतात, गोलटी पण म्हणतात, तर तो आधी आम्ही ऑलरेडी विकून टाकणार आहे. आणि त्याच्यापेक्षा जो मोठा कांद्याची साईज आहे ते त्याच्यामध्ये स्टोअर करणार आहे, म्हणजे तो कांदा याच्यातून खाली गळून जाणार नाही. असं हे लॉजिक आहे. आणि याचं डायमेन्शन सांगायला गेलं तर याची किती लांबी आहे? 20 फूट. आणि हाईटला 5 फूट. म्हणजे टोटल 20 फूट त्याची लांबी आहे आणि हाईट 5 फूट आहे. आता इम्पॉर्टंट थिंग म्हणजे असे की याच्यामध्ये कांदा कसा स्टोअर करायचा. ओके, तर इकडून येता का तिकडून ती जाळी लावलेली आहे, ही तुम्ही बघू शकता. ही जाळी लावलेली आहे आणि ही जाळी जी आहे ही इकडून म्हणजे पॅक करून ठेवली आहे. तर मग हे कसं करणार की ही पूर्ण पॅक केलेली जाळी इकडून पूर्ण लावून देणार आणि आपण तिकडून कॅरेटमध्ये भरणार, ते डायरेक्टली भरून टाकणार. म्हणजे आपल्याला समजणार की किती म्हणजे जाळी भरत आली. इकडून जर भरायला गेलं तर सगळा कांदा खाली येऊन जाईल. आमच्या अशा जाळ्या किती माहिती, 8 जाळ्या विचार करायला किती खर्च झाला असं. हे काय बनवलंय हो? हे ना, हे ऍक्च्युली काय पहिलं काय व्हायचं ना, कांदे ज्यावेळेस भरायचे आपल्याला गोण्या भरायच्या त्यावेळेस खालून बांबू असायचे, मग ते बांबू मोडायचे, मग त्यातून कांदे खाली येणार, मग ते भरायला थोडं डिफिकल्ट होतं नाही का. मग आता हे जे आहे ना, हे गेट बनवले 2-2 गेट. एक गेट इथे बसवायचं, एक इथे बसवायचं. आणि ज्यावेळेस कांदे आपल्याला भरायचे ना गोण्यांमध्ये त्यावेळेस हे गेट काढलं, कांदे बरोबर खाली येणार बरोबर. ते म्हणजे त्याला बनावं लागतील जेवढे 8 जाळ्या आपल्या. हा, मग एका जाळीला 2 गेट आहे ना, म्हणजे 16 बनावं गेट लागतील. बनवते. एक जाळी कट केलेली, कसं बनवलं ते गेट पण दाखवतो तुम्हाला. आणि आता ह्या जाळीला आम्ही कोरोनामध्ये जाळ्या बनवल्या होत्या त्यावेळेस खर्च एका जाळीला मध्ये 20,000 रुपये खर्च आला होता. आता ह्या जाळीला 5 वर्षानंतर जवळजवळ 35-40 हजार रुपये खर्च येत आहे. म्हणजे एक जाळी बनवायला आता तुम्ही जर बघायला 40,000 रुपये जाळी, तर 8 जाळ्या बनवल्या आहे. आता परत पहिले 4 बनवल्या होत्या आणि आता 4 बनवल्या, तर आता जवळजवळ 4 चौक 16 म्हणजे 1,60,000च्या जाळ्या झाल्या. तर आणि पहिल्या त्या 4 जाळ्यांचा 1 लाखाच्या पहिल्या म्हणजे 2.5-3 लाखाच्या जाळ्या झाल्या. आता अजून बाकीचा खर्च आहे जे त्या शेडला कागद लावणे, पाऊस जातो ना आतमध्ये, मग त्यासाठी ते कव्हर करणे, डोअर बसवणे, अजून भरपूर खर्च आहे. म्हणजे आता कांदा जर साठवायला गेलं तर त्याच्यासाठी आता ह्या वर्षी आम्ही जवळ 2.5 लाख रुपये आत्ताच खर्च झाला आहे आमचा बऱ्यापैकी. आणि कांद्याचा तो खताचा, औषधांचा, तो मजुरीचा खर्च तर वेगळाच आहे. आणि पुढे जाऊन त्याचे बाजारभाव माहीत नाही आता कितीला जातोय का, असाच किड्यामध्ये जातोय. म्हणजे शेतकऱ्याचं असं लाईफ आहे, तुम्ही बघू शकता. सो एवढं सोपं नाही आहे शेतकरी बनणं. तर तुम्हाला मी सांगितलं होतं की गेट कटिंग केलेलं आहे एका जाळीचं. तर हे इथं बघा, तुम्ही बघू शकता एवढं कट केलं आहे, बाकी ठिकाणी जाळी आहे. आणि आतल्या बाजूने त्याला स्टील बार टाकून त्या जाळीमध्ये त्याला टेन्शन देऊन वेल्डिंग केला. आणि आता हे मामा इकडे घ्या थोडंसं, हे आमचे मामा आहेत, आमच्याकडे सगळ्या कामांमध्ये ते हेल्प करतात आम्हाला. इथं हिंज बसवल्यानंतर ते असं, थोडं मामा एक मिनिट, हे असं वरती लावणार आणि मग खालून कांदे बरोबर खाली येणार. आणि नीट नाही बांधलं का मग ते डोक्यात पडणार. त्यामुळे ते थोडं केअरफुली, काळजीपूर्वक वरती लटकवायला पाहिजे ना मामा, बरोबर का नाही? नाही तर डोक्यात पडेल कांदे भरता. हां,
तर असं आहे. म्हणजे आता इझी होईल नाही. या वर्षी. म्हणजे ऑलरेडी लोकांनी केलेलं आहे तसंच, आम्ही पण त्यांचंच बघून करतोय. का? पण त्यावेळेस कंटाळा केला बनवायचा. ओके. म्हटलं खालून आपण बांबू लावलेले, ते बांबू मोडले की लगेच खालून कांदे येतात भरायला. मग ते केलं, पण ते खूप त्रास व्हायचा त्याचा, ते खालून लाकडी काढून ते कांदे खाली काढायला. तर आता त्यासाठी हे गेट बनवले. आता गेट जरा इझी जातील कांदे भरण्यासाठी. बघा हे गाईचं हे गेट तुम्हाला आम्ही सांगितलं होतं की तिकडच्या माळ्यातून कांद्याची पात आणायची आहे. ही कांद्याची पात ही पिकअपमध्ये भरून आणलेली आहे. आणि आता हे याच्यावरती कांद्याची पात टाकतं. सकाळचे 9, 9:15 वाजलेले आहेत. हे इकडून पात घेत आहे ह्या पिकअपमधून आणि इकडं याच्यावरती टाकताय म्हणजे आपल्या कांद्याचा कलर अजून वाढेल. बघा हे कसे टाकताय. ऑलरेडी यांनी टाकली आहे. आता हे सावरताय, व्यवस्थित करताय म्हणजे जास्त ढीग नको लागायला. सगळी समान सपाट लागली पाहिजे. कुठं ओपन पण नको राहिला. सगळं झाकलं पाहिजे प्रॉपर. मग त्याच्यावरून आपण हा ग्रीन कलरचा नेटचा कागद टाकणार आहे. म्हणजे पाऊस वगैरे आल्यानंतर टेन्शन नाही. आणि ह्याच्यातून हवा पण जाते ना हो, या पातीतून हवा पण जाते आतमध्ये. म्हणजे जर पाऊस वगैरे निघून गेला, नॉर्मल वातावरण, आपण हे काढून टाकू शकतो हे कापड ग्रीन कलरचं. आणि हवा लागेल त्या कांद्यांना, कलर पण येईल. 2 in 1 काम आहे ह्या कांद्याच्या पातींचं. तिकडं मामांचं काम चालू आहे. तिकडं कांदे टाकायला नितीन भाऊ बसलेत. मामांचं काम चालू आहे. खूप मेहनत आहे यार कांद्यांना. बिचाऱ्यांना भाव भेटला तर बरं होईल. खूप कष्ट करताय बाया पण आणि माणसं पण आणि सगळेच. कांद्याची पात सगळे काल माझ्या जाऊबाई सासूबाई जाऊन भरून आल्या. हे आले होते, आम्ही आलो होतो पुण्यावरून. मग हे घेऊन आले हे पिकअप. खूप कष्ट आहे याच्या मागं. बघा हे कसे काढताय, तुम्हाला दाखवते मी. इतकी पॅक लावली ना. हे मागचं हे जे होतं का ते फारकं पॅक लावलं होतं, त्याच्यामुळे बघा ते किती घट्ट बसली आहे. बघा आमची झाडं आंब्याचे. सकाळी भारी वातावरण राहतं. उचलो उचलो. ह्या साईडने, त्या साईडने टाकायची का? तिकडून राहिली का अजून? काय करताय मामा तुम्ही? काय करताय? कशाला? साईडला कांदे जाता बाहेर म्हणून मामा म्हणून माती ओढताय. हे सगळे कांदे ऑलरेडी इथे तुम्हाला काल दाखवलंच होतं आम्ही. तिकडून पण करावं लागेल ना मामा. तिकडून पण छोटाच आहे. हाय पण कमी आहे. काय करताय तुम्ही? टाकतानाच कमी टाकावं लागत होते. काय म्हणले मामा? हा ना. काल तरी आम्ही सावरले होते. एवढे कष्ट करते, भाव मिळाला तर बरं होईल. मामा इकडे उभे राहिले आहेत खालती खाली करायला हे, म्हणजे कांदे हळूहळू पडतील. बघा एवढे सगळे कांदे आले होते एका टेलर मध्ये. कांदे मामा 2-3 आतमध्ये. मामा हा दुसरा टेलर आहे. पहिला टेलर खाली करून घेतला, आता हा दुसरा टेलर आहे. तर असा होता आमचा व्हिडिओ. तुम्ही बघितलंच असेल. कांदे आम्ही आता यानंतर स्टोरेज करणार आहे. तर या तुम्ही सर्व जाळ्या वगैरे कशा बनवल्या किंवा कांदे कसे साठवले बाहेर ते तुम्ही बघितलंच असेल. हा तर हीच फक्त सुरुवात आहे कांद्यांची, म्हणजे घरी आणल्यापासून. ऑलरेडी शेतात कसे केले काय केलं तर ते ऑलरेडी सगळ्यांना माहितीच असतं. पण प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे लोक स्टोरेज करतात. म्हणजे कांदे कोणी ओपन करतं, सॉरी टू इंटरप्ट, कोणी ओपन करतं, कोणी शेड बनवतं त्याच्यावरती, त्या जाळ्या त्यामध्ये ठेवून मग ते स्टोरेज करतात कांदा. तर आम्ही आता पहिलं आम्ही ओपनच करायचो. म्हणजे ह्या जाळीवरती ना
ही ओपनच असायची अशी ओपन टू स्काय, आणि याच्यावरती पाचट टाकायचं, आपलं ऊसाचं पाचट असतं, आणि त्याच्यावरून कागद टाकायचं पावसाळ्यात. आणि मग ते काय व्हायचं, पावसाळ्यात कागद टाकला की ज्यावेळेस पाऊस येणार आहे तर त्याच्या आधी आम्ही एक कागद बांधलेला असतो इथं वरती, तो फक्त असा खाली सोडून द्यायचा, जेणेकरून आतमध्ये त्याला पाऊस लागणार नाही, आणि पाऊस उघडला की परत तो कागद वरती करायचा. पण याच्यामध्ये काय व्हायचं, एक माणसाला इथं थांबूनच राहावं लागायचं. मग तो आम्ही डोक्याचं टेन्शन कमी करण्यासाठी ते आम्ही शेड बनवला आता मोठा 100 फुटा लांबीचा, आणि त्या शेडमध्ये आता आम्ही या जाळ्या ठेवतो आणि त्याच्यामध्ये कांदा आता स्टोरेज करतो. आता ह्या वर्षी आम्ही त्याला ह्या वर्षी आता आम्ही असं अपडेट केलंय की आम्ही जास्त खर्च नाही केला ह्या वर्षी, थोडा खर्च, दरवर्षी थोडा खर्च करतो, थोडं अपडेट करतो, कारण कांद्याचं जसं उत्पन्न निघतं तसंच बनवते. मागच्या वर्षी तर काय खर्च पण निघाला नाही, सगळं उकिड्यात गेलं सगळं. सो त्यामुळे आम्ही यावर्षी फक्त खाली पट्ट्या मारल्या आणि डोर बनवले. तर असं त्याला पण आता भरपूर खर्च झालाय. त्याला पण भरपूर खर्च झाला, पण ठीक आहे, असो. ते आता दरवर्षीचं ते गरजेचंच आहे, एक गोष्टी ते करणं. तर आणि अजून एक गोष्ट अशी की काही लोक हे यांनी चाळीचं सांगितलं आणि हे चाळीचं सांगितलं, काही लोकांकडे नाही गोष्टी, म्हणजे पैसे नाहीत किंवा नवीन शेतकरी, ते लोक काय करतात की फक्त जसे त्या आम्हाला आर्नी दाखवल्या होत्या, आम्ही त्या आर्नी लावून देतात, आणि नॉर्मली ह्या साईडने कागद ठेवलेला असतो, त्या साईडने टाकायचा आणि दगड लावून द्यायचे. 1-1.5 महिना साठवतात, त्याच्यात जास्त काही साठू शकत नाही, कारण तो कांदा लवकर खराब होतो आर्नीतला कांदा, कारण त्याला हवा लागत नाही त्याप्रमाणे. त्यामुळे हा असा बेस्ट आहे, खालून पण हवा असते, बाजूने पण हवा, चारही बाजूने हवा फिरती असते, चांगलं स्टोरेज, म्हणजे चांगले दिवस, तो कांदा जास्त लवकर दिवस सडत नाही, storage. जास्त दिवस टिकतो. तर असा आमचा व्हिडिओ होता. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.